गुरुचरित्र अध्याय 50वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. पूर्वी रजक कथानका तू ते आपण निरोपिले. त्याने मागितलावरू राज्यपद धुरंधरू प्रसन्न झाले त्यासी श्री गुरु दिदलावर परियेसा. उपजला तो म्लेंछयातीत विदुरा नगरी राज्य करीत पुत्रपौत्री अनेक रीतींत मानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवन होता आपण संतोषोन अश्वगज अपारधन पायभारा मिती नाही. आपण तरी यातीहीन पुण्यवासना अंतःकरण दान धर्म करी जाण समस्त याती एको भावे. विशेष भक्ती विप्रांवरी असे पूर्व संस्कारी असती देवालये भूमीवरी. उपद्रवनेदी तयांसी त्याचे गरचे पुरोहित तया रायासी शिकवीत. आपणहून म्लेंछयात देवद्विजा निंदावे त्या ते तुम्ही सेवा करिता. त्याने अपार दोष प्राप्ता याती धर्म करणे मुख्यता. पुण्यापार असे जाणा मंदमती द्विजयाती देखा पाषाण पूजा करीती. समस्तांते देव म्हणती काष्ठवृक्ष पाषाणासी. धेनुसी म्हणती देव म्हणती देव अग्निसूर्य तीर्थयात्रा नदी तोय. समस्ता देव म्हणती देखा ऐसे विप्र मंदमती. निराकारा साकार म्हणती त्यांते म्लेंचजे भजती अधोगती पावती ते. ऐसे यवन पुरोहित राया पुढे सांगती हित. ऐकोनी राजा उत्तर देत कोपे करुनी परियेसा. राजा म्हणे पुरोहितांसी तुम्ही निरोपिले आम्हासी. अणुरेणू तृणकाष्ठेसी सर्वेश्वर पूर्णसे. समस्त सृष्टी ईश्वराची सावर जंगम रचिली साची. सर्वत्रासी देव एकची तर्कभेदासे मतांचे. समस्त यातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायुरीती आकाशापासाव परियेसा. समस्तांची पृथ्वी एक आणि ती मृत्तिका कुलाल लोक. नाना परींची करती एक भांडीभेद परोपरी. नाना परीच्या धेनू असती क्षीर एकची वर्ण दिसे श्वेती. सुवर्ण जाणा तयाच रीती परोपरींचे अलंकार. तैसे देह भिन्न जाणा परमात्मा एकची पूर्ण. जैसा चंद्र एकची गगनी नाना घटी दिसतसे. दीपसता एक घरी लाविती वाती सहस्र जरी. समस्त होती दीपावरी भिन्न भाव कोठे असे. एकची सूत्र आणोनी नाना परीचे ओविती मणी. सूत्र एकची जाणोनी न पाहावा भाव भिन्न. तैशा याती नाना परी असती जाणा वसुंधरी. समस्तांसी एकची हरी भिन्न भाव करू नये. आणि का तुम्ही म्हणालयसे पूजिती पाषाण देवासरिसे. सर्वाठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची. प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी म्हणून सांगता ती प्रसिद्धी. आत्मा राम पूजा विधी त्यांचे मती ऐसे असे. स्थिर नवे अंतःकरण म्हणून करीती प्रतिमा कोण. नाम ठेवोनी नारायण तया नामे पूजिताती. त्या ते तुम्ही निंदा करिता तरी सर्वाठाई परिपूर्ण म्हणता. प्रतिष्ठावया आपुल्या मता द्वेषांबिका करावा. या कारणे ज्ञानवंती करू नये निंदास्तुती. असती नाना परिचयाती आपुले राहटी राहटती. ऐशा परी पुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी. खरी पुण्य बहुअसी विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी होता तया विदुरा नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करीती. शमन हे कवणे रीती महादुःखे कष्ट दसे. ऐसे असता वर्तमानी श्री गुरु होते गाणगा भुवनी. विचार करीती आपुले मनी राजा येईल म्हणून या. येथे येती म्लेंछ लोक होईल द्विजा उपबाधक. प्रगट जाहलो आता एक येथे आम्ही असू नये. प्रगट जहाली महिमा ख्याती पहावया येती म्लेंछ याती. आता आम्ही राहावे गुप्ती लौकिकार्थ परियेसा. आले ईश्वर नाम संवत्सरू सिंहराशी आला असे गुरु. गौतमी तीर्थासे थोरू यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्यांसी करा आयती वेगेसी.
येतो राजा बोलवावयासी, जावे त्वरित गंगेला. ऐकोनी म्हणती शिष्यजन, विचार करीती आपण जरी येईल राजा यवन. केवी होय म्हणताती, ऐसे मनी विचारिती, काय होईल पहावे म्हणती. असे नृसिंह सरस्वती, तोची रक्षील आम्हासी. येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगा पुरी ख्याती. राजा यवना जाहली मती, पूर्व संस्कारे पर्येसा. स्फोटकाच्या दुःखे राजा, अपार कष्टला सहजा. नाना परींची औषधे निजा, करिता तया न होय बरवे. मग मनी विचार करी, स्फोटके व्यापिले अपरांपरी. वैद्याचे नि नव्हे दुरी, काय करणे म्हणतसे. बोलावनी विप्रांसी, पुसे काय उपावयासी. विप्र म्हणती रायासी, सांगो ऐका एक चित्ते. पूर्वजन्म पाप करिता, व्याधी रूप होऊनी पीडिता. दान धर्म द्यावे तीर्था, व्याधी जाय पर्येसी. अथवा भल्या सत्पुरुषासी, बजावे आपण भावेसी. त्याचे दृष्टी सुधारसी, बरवे होय पर्येसा. सत्पुरुषाचे कृपादृष्टी, पापे जाती जन्मसाठी. मग कैचा रोग पोटी, स्फोटकादी त्वरित जाय. ऐकोनिया विप्रवचन, राजा करी तसे नमन. माते तुम्ही नमणा यवन, दास आपण विप्रांचा. पूर्वापार जन्मी आपण, केली सेवा श्री गुरुचरण. पापास्तव जन्मलो जाण, यवनाचे कुळी देखा. एखादा पूर्ववृत्तांत, माते निरोपावा त्वरित. महानुभाव दर्शन होता, कवणाचा रोग गेलासे. रायाचे वचन ऐकोनी, विचार करती विप्रमनी. सांगून ये स्थानी, एकांत स्थळ पाहिजे. तुम्ही राजे म्लेंछयाती, समस्त तुम्हा निंदा करीती. आम्ही असो द्विजयाती, केवी सांगणे म्हणताती. विप्रवचन ऐकोन, विनवी तसे तो यवन. चाड नाही याती वीण, आपणास तुम्ही उद्धरावे. ऐसे रायाचे मन, अनुतप्त जहाले असे जाण. मग निरोपिती ते ब्राह्मण, तया रायासी पर्येसा. विप्रमणती रायासी, स्थान बरवे पाप विनाशी. जावे तुम्ही सहजेसी, विनोदार्थ पर्येसा. तेथे स्थळसे बरवे, एकांत स्थान पहावे. स्नान करावे मनोभावे, एकचित्ते पर्येसा. ऐकोन या विप्रवचन, संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथोन, पाप विनाश तीर्थासी. समस्ता ते राहबुनी, एकला गेला तया स्थानी. स्नान करिता तत्क्षणी, आला एक यती तेथे. राजा देखोनी तयासी, नमन केले भावेसी. दावी तसे स्फोटकासी, म्हणे उपशमन केवी होय. ऐकोनी तयाचे वचन, सांगता झाला तो विस्तारोन. महानुभावाचे होता दर्शन, तुझ बरवे होईल. पूर्व्याचे आख्यान, सांगेन ऐक विस्तारोन. एक चित्त करुणी मन, ऐक म्हणती तये वेळी. अवंती म्हणजे तोरनगरी, होता एक दुराचारी. जन्मोनिया विप्रोदरी, अन्योन्य राहटतसे. आपणासे मदोन्मत्त, सकळ स्त्रियांसवे रमत. संध्या स्नान केले त्यक्त, अन्य मार्गे राहटतसे. ऐसा दुराचारीपणे, राहटत होता तो ब्राह्मण. पिंगला म्हणजे वेश्या जाण, तये सवे वर्ततसे. न करी कर्म संध्या स्नान, रात्रंदीन वेश्यागमन. तिचे घरीचे भक्षी अन्न, येणे परी नष्टला असे. ऐसे असता वर्तमानी, ब्राह्मण होता वेश्या सदनी. तेथे आला एक मुनी, ऋषभनामा महायोगी. तया देखोनी दोघे जण, करीती साष्टांगी नमन. भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरांत. बसो घालिती पीठ बरे, पूजा करीती षोडशोपचारे. अर्घपाद्य देवो निपुढारे, गंधाक्षता लाविताती. नाना परिमळ पुष्प जाती, तया योगियासी पूजिती. परिमळ द्रव्याने करीती, वाहिले तया योगेश्वरा. चरणतीर्थ धरून पान करीती दोघे जण. त्यासी करविती भोजन, नाना परी पक्वान्नेसी. करवनिया भोजन,
केले असत प्रक्षालन बरवा पलंग आणोन देती तया योगियासी तयावरी केले शयन तांबूल देती आणोन करती पाद सेवन भक्तिभावे दोघे जण निद्रिस्त झाला योगेश्वर दोघे करीती नमस्कार उभे राहोनी चारी प्रहर सेवा केली भावेसी उदय झाला दीन करासी संतोषला तो तापसी निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थानासी ऐसे विप्रे वेश्यागरी कर्मिले क्वचित दिवसवरी प्राय गेली त्याचे शरीरी वृद्धाप्य झाले तयासी पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी पिंगला नाम वेश्येसी दोघे पंचत्व पावली पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशार्णवाधिपतीच्या कुशी वज्रबाहूचे उदरांत तया वज्रबाहूची पत्नी नामतीचे असे सुमती जन्म झाला तिचे पोटी तोची विप्र पर्येसा तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी उद्भवला विप्र पर्येसी राजा समारंभ करीतसे देखोनिया तिचे सबतीसी क्रोध आला बहुअसी गर्भसाला सपत्नीसी म्हणोनी धरिला द्वेषमनी सर्पगरळ आणोनी दिल्ले सवतीस नाना यत्नी गरळे भेदिले अतिगहनी तया रायास ज्येष्ठ स्त्रियेसी दैवयोगे नये मरण भेदिले विष महादारुण सर्व शरीरी झाले व्रण महाकष्ट भोगीतसे ऐशा परी राजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी उपजता बाळाचेतनी सर्वांगी व्रण माता सुतासी महाक्लेशी पीडित सर्वांगी स्फोटक बहुत रात्रंदिवस आक्रंदत कष्टत होती परियेसा विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानीशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यासी बोलाविती चिकित्सेसी वेचिती द्रव्य अपारेसी काही केलिया नव्हे बरवे तिये माता बाळकांसी व्रण झाले बहुअसी निद्रा नाही दिवानीशी सर्वांगी कृमी पडले जाणा त्या ते देखोनी रायासी दुःख झाले बहुअसी निद्रा नाही दिवानीशी त्याचे कष्ट देखोनिया व्यथे करुणी माता सूत शरीर सर्वे कृश होत अन्न उदक नवचे क्वचित क्षीण जाहली येणे परी राजा येऊनी एके दिवशी पाहे आपुले स्त्री सूतासी देखोन या महाक्लेशी दुःख करी परियेसा म्हणे आता काय करू केवी करणे प्रतिकारू नाना औषध विचारू करिता स्वस्त नवेची स्त्री पुत्रासी ऐशी गती जिवंत शव झाली असती यांते नवे बरवे निश्चिती केवी पाहू म्हणतसे आता यांसी पहावयासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नवे सत्यासी काय करणे म्हणतसे यांते देखता आम्हासी व्रण लागती देहासी हे असती महादोषी यांते त्यजू म्हणतसे जे असती पापी जन त्यांते जीवित्व अथवा मरण झाले देहा नसुटे पापा पण भोगल्या वाचोनी परियेसा विचार करुनी मानसी बोलावोनी कोळियासी सांगतसे विस्तारेसी ऐका श्रोते एकचित्ते राजा म्हणे दूतासी माझे बोल परियेसी नेऊनी आपुले स्त्री पुत्रांसी अरण्यांत टाकावी मनुष्यांचा संचार जेथे नसेल विचार तेथे ठेवी वेगवक्त्र म्हणे राजा स्त्री सुतांसी येणे परी दूतासी राजा सांगे विस्तारेसी रथ दिदला संजोगेसी घेऊन गेगाला झडकरी तिचे दास दासी सकळ दुःख करीती महाप्रबळ माता पिता बंधुकुळ समस्त प्रलाप करिताती दुःख करीती नगर नारी हा हा पापी दुराचारी स्त्री पुत्रांसी कैसा मारी केवी याते राना पाठवितो रथावरी बैसवोनी घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा दूताला परतोन सांगे रायासी विस्तारोन मारण्य होते वन तेथे ठेविली म्हणतसे ऐकोनी राजा संतोषला दुसरे स्त्रियेसी सांगता झाला दोघांसी आनंद जाहला वनी राहिले माता सुत
माता सूत दोघे जण पीडता ती महाव्रणे कष्टती अन्नोदका वीण मारण्य वनांत राजपत्नी सुकुमार तयावरी रोगथोर चालू न शके रानघोर महाकटंक भूमिसी कडिये घेऊनी बाळकासी जातसे मंद मंद गमनेसी आठवी आपुले कर्मासी म्हणे आता काय करू तयावनी मृगजाती व्याघ्रसिंह दिसताती सर्पथोर अपरिमिती हिंडताती वनांतरी म्हणे माते व्याघ्र कान मारी पुरे माते आता संसारी ऐसी पापिणी मी थोरी वाचोनी काय कामासी म्हणोनी जाय पुढती पुढती क्षणक्षणासे पडती पुत्रासहित चिंता करीती जातसे वनांत उदका वीणे तृषाक्रांत देहव्रणे असे पीडित व्याघ्र सर्पांते देखत भयचकित होतसे देखे वेताळ ब्रह्मराक्षस कोल्ही बालुवा परियेस केश मोकळे आपणांस पाय मोकळे जातसे ऐसी महारण्यांत राजस्त्रियसे हिंडत पुढे जाता देखिला पंथ गुरे चरती रानांत तयांपाशी जाबोनी पूसतसे करुणावचनी गोरक्षकांते विनवोनी मागे उदक कुमारकासी गोरक्षक म्हणती तियेसी जावे त्वा मंदिरासी तेथे उदक बहुसी अन्नही तू ते मिळेल म्हणून मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्गक्रमिती गेली तया ग्रामासी तया ग्रामी नरनारी दिसदाती अपरांपरी देखोनी झाली मनोहरी पुसतसे स्त्रियांसी म्हणे येथे कवण राजा संतोषी दिसती समस्त प्रजा ऐकोनी सांगती वैश्यराजा महाधनिक पुण्यवंत याचे नाव पद्माकर पुण्यवंत सेनर तू ते रक्षील अपार म्हणून सांगती तियेसी इतुकी अवसरी तया वैश्याची या घरी दासी होती मनोहरी तीही आली तिये जवळी येवोनी पुसेती वृत्तांत घेवोनी गेली मंदिरांत आपुल्या स्वामीसी सांगत आद्यंत विस्तारेसी देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेली आपुल्या मंदिरांत दिदले एक ग्रह तीसी पुसोनिया वृत्तांत वाणिज्य जाहला कृपावंत दिल्ले अन्न वस्त्रभौत नित्य तीसी रक्षितसे ऐसी तया वैश्याघरी होती रायाची अंतुरी वर्धतसे पीडा भारी व्रणनवचे परियेसा येणे परी राजसती तया वैश्या घरी होती वाढिन्नले व्रणसूती प्राणांतक होतसे वर्ततायसे एके दिवसी प्राण गेला कुमरकासी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियेसा मूर्छा येवनी ते क्षणी राजपत्नी पडे धरणी आपुले पूर्व आठवोनी महाशोक करीतसे तया वाणिज्य स्त्रिया देखा संभोकिता ती तये बाळिका कवणे परी तिचे दुःखा शमन नवे परियेसा नाना परी दुःख करी आठवी तसे पूर्वापरी म्हणे ताता माझ्या शौरी कोठे गेलासी बाळका राजकुळी पूर्णचंद्र माझा तू आनंद वर्ध माते सांडूने जाता बोध काय तू ते भरवे असे माता पिता बंधुजना सोडून आले माझ्या प्राणा तुझा भरवसा होता जाण मज रक्षिसी म्हणून माते अनाथ करुणी तू जातोसी सोडून आता मज रक्षील कवण प्राण त्यजीन म्हणतसे येणे परी राजपत्नी ऐका शोक करी महादुःखा देखोन या नगर लोक दुःख करीती परियेसा समस्त दुःखाहुनी पुत्र शोक महावन्नी माता पित्यांते दाहोनी भस्म करी परियेसा येणे परी दुःख करिता ऋषभयोगी आला त्वरिता पूर्वजन्मींच्या उपकारार्था पातला तेथे महाज्ञानी योगी शांते देखोनी वंदिता झाला तो वाणी अर्घपाद्य देवोनी पूजा केली उपचारे तया समयी योगीश्वर पुसे कवण दीर्घस्वर शोक करी तसे अपार कवण असे म्हणतसे सविस्तरे वाणी योगियांते सांगता जाहला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिये जवळिके म्हणे योगी तियेसी
मूढपणे दुःख करीसी, कवण जन्मला भूमीसी, कवण मेला सांग मज. देह म्हणजे अदृश्य जाण, जैसा गंगेत दिसे फेण, व्यक्त अव्यक्त सवेची होणे, जली बुदबुद परियेसा. पृथ्वी तेज वायू आप, आकाश मिळोनी शरीर व्याप, पंचसंयुक्त शरीर रूप, दिसतसे परियेसा. पाच भूते पाचा ठाई, मिळोनी जाता शून्य पाही, दुःख करिता अवकाश नाही, वाया कावो दुःख करिसी. रेता पासोनी उत्पत्ती भूते, निज कर्मे होय निरूते, काळनाथ आकर्षत वासने परितया जाण. माये पासोनी माया उपजे, होय गुण सत्वरज, तमो गुण तेथे सहज, देह लक्षण येणे परी. तीन गुणा पासाव, उपजती मनुष्य भाव, सत्वगुण से देव, रजोगुणे मनुष्य जाण. तामसतोची राक्षस, जैसा का गुण वसे, तैसा पिंड जन्मभासे, कधी स्थिर नव्हेची. या संसार वर्तमानी, उपजती नर कर्मानुगुणी, जैसे आर्जव असे पूर्वगुणी, सुख दुःख तैसे घडे. कल्पकोटी वर्षांवरी, जिवंत सती सूरजरी, तेही नराहती स्त्री, मनुष्यांचा काय पाड. या कारणे ज्ञानीजन, उपजता न होती संतोष मन, जरी मेलिया दुःख न करणे, स्थिर नव्हे देह जाणा. गर्भसंभवे जिये वेळी, नाश म्हणोनी जाणीजे सकळी, कोडी मरती यौवन काळी, क्वचित वार्धक्यपणी जाण. जैसे कर्म पूर्वाजित, तेने परी असे घडत, माया मोहे पिता सूत, म्हणती देखा नरदेही. जैसे लिखित ललाटेसी, ब्रह्मदेव लिही परियेसी, कालकर्म उल्लंघनासी, शक्ती नव्हे कवणा जाणा. ऐसे अनित्य शरीरासी, कावो माते दुःख करिसी, तुझे पूर्वापर कैसी, सांग मज म्हणतसे. तुझे जन्मांतरी जाणा, कवणाची होती किंवा झालीस जननी कवणा, कवण सूताची सांगमज. ऐसे जाणून या मानसी, वाया कावो दुःख करिसी, जरी बरवे तू इच्छिसी, शरण जाई शंकरा. ऐसे ऐकोनी राजपत्नी, करी योगियासी विनंती, आपणासी जाहली ऐसी गती, राज्यभ्रष्ट होऊनी आले, माता पिता बंधुजना सोडून आले मी राना. पुत्र होता माझा प्राण, भरवसा मज तयाचा, तया जाहली ऐशी गती, वाचोनी आपण काय प्रीती, मरण व्हावे मज निश्चिती, म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी, कृपा उपजे योगी आमनी, पूर्वोपकार स्मरोनी, प्रसन्न जाहला तये वेळी. भस्म काढुनी तये वेळी, लाभिले प्रेताचे कपाळी, घालिता त्याचे मुख कमळी, प्राण आला परियेसा. बाळक बैसले उठोनी, सर्वांग झाले सुवर्णवर्णी, माता सूत दोघे जणी, व्रण गेले तात्काळी. राजपत्नी पुत्रासहित, करी योगियासी दंडवत, वृषभयोगी कृपावंत, आणिक भस्म प्रोक्षितसे. तात्काळिक दोघे जणासी, शरीर झाले सूर्यसंकाशी, शोभायमान दिसे ती कैसी, दिव्य देह उभयवर्ग. प्रसन्न झाला योगेश्वरू, तये वेळी दिदलावरू, तुम्हा नवे कधी जरू, प्रायरूप चिरंजीव. तुझा सूत भद्रायुषी, कीर्तिवंत होईल परियेसी, राज्य करील बहुवसी, पित्याहून अधिक जाणा. ऐसा प्रसन्न होऊनी, योगी गेला तत्क्षणी, ऐकराया एको मनी, सत्पुरुषाचे सन्निधान. सत्पुरुषाची सेवा करिता, तुझा स्फोटक जाईल त्वरिता, आता न करी चिंता, दृढ धरी भाव एक. ऐसे राजा ऐकोनी, नमन करीत ये क्षणी, विनवीतसे कर जोडूनी, कोठे असे सत्पुरुष. माते निरोपावे आता, जाईना आपण तेथे त्वरिता, त्यांचे चरण दर्शन होता, होईल बरवे म्हणतसे. ऐकोनी रायाचे वचन, सांगतसे मुनी आपण, भीमा तीरी गाणगा भुवन, असे तेथे परमपुरुष.
तयापाशी तुवा जावे, दर्शन मात्रे होईल बरवे. ऐकोनी राजा एको भावे, निघता झाला तये वेळी. एको भावे राजा आपण, निघाला श्री गुरुदर्शना. प्रयाणांतरी करी प्रयाण, आला गाणगापुरासी. ग्रामी पुसे सकळिकांसी, ऐको येते एक तापसी. रूपधरी संन्यासी, कोठे आहे म्हणून या. भयाभीत झाले सकळिक, म्हणती आता नव्हे निके. श्री गुरुसी पुसतो ऐक, काय करील न कळे म्हणती. कोणी न बोलती तयासी, राजा कोपला बहुवसी. म्हणे आलो भेटीसी, दाखवा आपणासी म्हणतसे. मग म्हणती समस्त लोक, अनुष्ठान स्थानी असती नीक. अमरजा संगमी माध्यानिक, करोनी ग्रामी येताती. ऐसे ऐकोनी म्लेंछ देखा, समस्ता वर्जुनी आपण एका. बैसोनिया आंदोलिका, गेला तया स्थानासी. दुरोनी देखता श्री गुरुसी, चरणी चाले म्लेंछ परियेसी. जवळी गेला पहावयासी, नमन करुनी उभा राही. श्री गुरुमणती तयासी, का रे रजका कोठे अससी. बहुत दिवसा भेटलासी, आमचा दास होवोनिया. ऐसे वचन ऐकोनी म्लेंछ झाला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मनी, करी साष्टांगी नमस्कार. पादुकांवरी लोळे आपण, सद्गदित अंतःकरण. अंगी रोमांचळ उठोन, आनंद बाष्पे रुदन करी. पूर्वजन्म आठवो न देखा, रोदन करी अति दुःखा. कर जोडुनी विनवी ऐका, नाना परी स्तोत्र करी. राजा म्हणे श्री गुरुसी, का उपेक्षिले आम्हासी. झालो आपण परदेशी, चरणा वेगळे केले मज. अंधकार सागरांत, मज घातले का कूपांत. होऊनी मी मदोन्मत्त, विसरलो चरण तुझे. संसार सागर माया जाळ, बुडालो आपण दुर्मती केवळ. सेवा न करी श्री चरण कमळ, दिवांध आपण जाहलो. होतासी तू जवळी निधान, नोळखो आम्ही मतिहीन. तमांधकारी वेष्टोन, चरण विसरलो आपण तुझे. तू भक्तजनानुपेक्षीसी, निर्धार होतो माझे मानसी. अज्ञान सागरी आम्हासी, का घातले स्वामिया. उद्धरावे आता मज, आलो आपण याची काज. होवोनी तुझे चरणरज, असे नाता जन्मपुरे. ऐसे नाना परी देखा, स्तुती केली राये ऐका. श्री गुरुमणती भक्तनिका, तुझ्या वासना प्रतील. राजा म्हणे श्री गुरुसी, राजस्फोट आपणासी. व्यथा होतसे प्रयासी, कृपा दृष्टीने पहावे. ऐसे वचन ऐकोन, श्री गुरु करती हास्यवदन. स्फोटक नाही दाखवी म्हणून, पुसताती यवनासी. राजा पाये स्फोटकासी, नदिसे स्फोटक अंगासरसी. विस्मय करीतसे मानसी, पुनरपि चरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामियासी, तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राज्य पावलो मी संतोषी, अष्टैश्वर्य भोगिले. पुत्र पौत्र देखिले नयनी, जाहालो पूर्ण अंतःकरणी. आता असे एकमनी, ऐश्वर्य माझे अवलोकावे. भक्तवत्सल ब्रीद तुझे, वासना पुरवावी माझी. इंद्रिय संसार उतरो नियोजे, लीन होईन तुझे चरणी. श्री गुरु म्हणती तयासी, आम्ही तापसी संन्यासी. येऊ नये तुझे नगरासी, महापातके होती तेथे. नगरी नित्य धेनुहत्या, यवन याती तुम्ही सत्या. जीवहिंसा पापकृत्या, वर जावे आता निर्धारे. सर्वांगीकार करोनी, राजा लागे दोन्ही चरणी. म्हणे मी दास पुरातनी, पूर्वांतरी दृष्टी देणे. पूर्व माझा जन्मरजक, स्वामी वचने राज्यविशेष. पावो देखिले नाना सुख, उणे एक म्लेंछ जाती. दर्शन होता तुझे चरण, संतुष्ट झाले अंतःकरण. पुत्र पौत्र दृष्टीने पाहणे, मग मी राहीन तुझे सेवे. ऐसे नाना परी देखा, राजा विनवी विशेखा. पाया पडे क्षणक्षणिका, अतिका कुळती येतसे. श्री गुरुमने विचारती, पुढे होणार असे गती. कलियुगी असे दुर्जन याती, गौप्य सता पुढे बरवे. सहज जावे
सिंहास्तासी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरवसी येथोनिया गौप्य व्हावे ऐसे मने विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करुनिया पादुका घेतल्या आपुले करी सांगाते येतसे चरणचारी श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तुझ करीती राष्ट्राधिपती तुझ म्हणती जन्म तुझा म्लेंछयाती ब्राह्मण सेवे तुझ हासती जाती दूषण करीतील राजा म्हणे स्वामी ऐक कैचा राजा मी रजक तुझे दृष्टी असे नीक लोह सुवर्ण होतसे समस्तांसी राजा आपण सत्य परिरजक मी गा तुझा भक्त पूर्ण झाले मनोरथ तुझे दर्शन झाले मज इतुकी अवसरी समस्त मिळाले दळभारी मदोन्मत्त असती कुंजरी वारू नाना वर्णाचे उभा राहोनी राजा देखा समस्त दाखवी सैन्यका संतोषोनी अतिहर्षका आपुले ऐश्वर्य दावीतसे श्री गुरु निरोपिती यवनासी आरोहण करी वारुवेसी दुरी जावे नगरासी निरोपामुचा नको मोडू श्री गुरुवचन ऐकोन समस्त शिष्यांते आरोहण देता झाला तो यवन आपण वाजी आरूढला आनंद बहु यवनाचे मनी हर्ष निर्भर नमाये गगनी श्री गुरु भेटी झाली म्हणून अत्योत्लास करीतसे श्री गुरु बोलती यवनासी म्हणती जाहलो अति संतोषी तुवा भक्ती केलियासी संतोषलो आपण आजी आम्ही संन्यासी तापसी नित्य करावे अनुष्ठानासी तुम्हा समागमे मार्गासी नघडे वेळ संधी समयो यासी उपाय सांगेन अंगीकारी तू ज्ञाने पुढे जाऊ आम्ही गहन स्थिर यावे तुम्ही मागे पाप विनाशी तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती समस्त शिष्यां समवेत श्री गुरुगोप्य झाले त्वरित मनोवेगे मार्गक्रमित गेले विदुरा नगरासी पाप विनाशी तीर्थासी श्री गुरुपातले त्वरितेसी राहिले ते अनुष्ठानासी समस्त येती भेटीते साखरे सायन देवाचा सूत आला भेटीस नागनाथ नाना परी पूजा करीत समाराधना आरंभिली नेवनिया आपुले घरा पूजा केली षोडशोपचारा आरती करी एक सहस्र समाराधना केली बहुत इतुके होता झाली निशी श्री गुरु म्हणती नागनाथासी सांगून आलो म्लेंछासी पाप विनाशी भेटो म्हणून जावे आम्ही तया स्थानासी येथे राहता परियेसी उपद्रव होईल ब्राह्मणांसी विप्रग्रहा म्लेंछ येता ऐसे सांगोनी आपण गेले पाप विनाशी जाण वैसोन या शुभासन अनुष्ठान करीत होते इतुकी अवसरी राजा इकडे काय करी श्री गुरु न दिसती दळभारी म्हणून चिंता करीतसे म्हणे कटकटा काय झाले श्री गुरुनाथे मज उपेक्षिले काय माझी चुकी देखली म्हणून गेले निघोनिया मागुती मने विचारी पुढे जातो म्हणून येरी पाप विनाश तीर्थातिरी भेटी देवो म्हणती मज नकळे महिमा श्री गुरुचा कवण जाणती अंत त्याचा दैव बरवे होते आमुचे चरण दर्शन झाले आजी राजस्फोटक होता मज आलो होतो याची काज कृपानिधी श्री गुरुराज भेटी झाली पुण्य माझे पुढे गेले हे निश्चित म्हणून निघाला त्वरित दिव्य वारूवरी आरूढत निघाला शीघ्र परियेसा चतुश्चत्वारी क्रोश देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाशी तीर्थिनिका अवलोकी तसे श्री गुरुसी विस्मय करी अतिमानसी येऊनी लागला चरणासी विनवीतसे भक्तिसी गृहाप्रती यावे म्हणतसे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ
मोती तोरण केले, गुडिया मकर बांधविले, समारंभ करी नगरांत, बैसोवोनिया पालकींत, आपण चरण चाली चालत, नवरत्ने असे ओवाळीत, नगरलोक आरत्या आणिती, ऐशा समारंभे राजा देखा, घेऊन गेला श्री गुरुनायका, विस्मय करती सकळीक, मदाश्चर्य म्हणताती, लोक म्हणती म्लेच्छयाती, पहा हो विप्र पूजा करीती, राजा अनचारी म्हणती, जाती धर्म सांडिला आजी, ज्याचे पाहू नये मुख, त्याची सेवा करीतो हरिके, राजा नष्ट म्हणून सकळीक, म्लेच्छयाती बोलती, विप्रकुळ समस्त देखा, संतोष करीती अति हरुषा, राजा झाला विप्रसेवक, आता बरवे राज्यासी, ऐसा राजा असता बरवे, ज्ञानवंतसे स्वभावे, ब्रह्मद्वेषी नभे पहावो, पुण्यश्लोक म्हणती तयासी, नगरलोक पहावया येती, नमन करीती अतिप्रीती, राजे चरण चाली चालती, लोक म्हणती आश्चर्य, एक म्हणती हा होय देव, म्हणून भजतो म्लेच्छराव, या कलियुगी अभिनव, देखिले म्हणती सकळीक, सभे वाजंत्र्यांचे गजर, बंदीजन वाखाणिती अपार, राजा आपण हर्ष निर्भर, घेऊन जातो श्री गुरुसी, नाना परी दिव्य वस्त्रे, द्रव्य ओवाळी अमिते, टाकी तसे राजा ते भिक्षुक तुष्टले बहुत देखा, ऐशा समारंभे देखा, घेऊन गेला राजा ऐका, महाद्वारा पातला सुखा, पाय घडी अंथुरती, नाना परींची दिव्यांबरे, मार्गी अंथुरिती पवित्र, वाजती बेरी वाजंतरे, राजगृहा पातले, महासिंहासनस्थानी, शृंगार केला अतिगहनी, जगद्गुरु ते नेवनी, सिंहासनी बैसविले, समस्त लोक बाहेर ठेवून, श्री गुरु गेले एकले आपण, सवे शिष्य चवघे जण, जवळी होते परियेसा, अंतपुरीचे कुल स्त्रियांसी, पुत्र पौत्र सहोदरांसी, भेटविले राजे परियेसी, साष्टांगी नमस्कारिती, राजा विनवी स्वामियासी, पौष्ये देखिले चरणासी, न्याहाळावे कृपादृष्टीसी, म्हणून चरणा लागला. संतोषले श्री गुरुमूर्ती, त्यासी आशीर्वाद देती, राजया ते बोलाविती, पुसताती गृहवार्ता, श्री गुरु म्हणती रायासी, संतुष्ट झालास की मानसी, अजून व्हावे की भावेसी, विस्तारोनी सांग म्हणती, राजा विनवे स्वामियासी, अंतर पडले श्री चरणासी, राज्य केले बहुवसी, आता द्यावी चरणसेवा, ऐसे ऐकोनी श्री गुरु म्हणती, आमुची भेटी श्री पर्वती, तुझे पुत्र राज्य करीती, तुवा यावे भेटीसी, ऐसा निरोप देऊनी, श्री गुरु निघाले तेथोनी, राजा विनवी चरण धरोनी, ज्ञान मजला असावे, कृपा सिंधू श्री गुरुनाथ, ज्ञान होईल ऐसे म्हणत, आपण निघाले त्वरित, गेले गौतमी यात्रेसी, स्नान करोनी गौतमीसी, आले गाणगापुरासी, आनंद झाला समस्तांश्री, श्री गुरुचरण दर्शने, संतोषी झाले समस्त लोक, पाहो येती कौतुक, वंदिताती सकळीक, आरती करीती मनोभावे, समस्त शिष्यांते बोलावीती, श्री गुरुत्यांची निरोपीती, प्रकट झाली भौख्याती, आता राहावे गौप्य आम्ही, यात्रा रूपे श्री पर्वतासी, निघालो आता परियेसी, प्रगट बोल हाची स्वभावेसी, गौप्य रूपे राहू येथेची, स्थान आमचे गाणगापूर, येथून नवचो निर्धार, लौकिक मते अवतारा, बोल करीतो श्री शैल यात्रा, प्रगट निगो यात्रेसी, वास निरंतर गाणग भुवनासी, भक्तजन तारावयासी, राहू आम्ही निरंतर, कठीण दिवस युग धर्म, म्लेंच राज्य क्रूर कर्म, प्रकट असता घडे अधर्म, समस्त म्लेंच येते येती, राजा आला म्हणून ऐकिले जाती यवनी, सकळ येतील मनकामनी, म्हणून गौप्य राहो आता, ऐसे म्हणून शिष्यांते
सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरूंचे पुढे येतील दुर्दिन कारण राज्य यवन समस्त येतील करावया भजन म्हणून गौप्य राहो आता लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्री शैल्यासी कथासे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका गंगाधराचा सूत सरस्वती असे विनवीत प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ देखील आम्ही दृष्टांत गाणगापूर्वी जे भजतील भक्तजन त्यांच्या पुरतील मनकामना संदेह न धरावा अनुमान त्वरित सिद्धी असे जाणा न लागता कष्ट सायासी अप्रयासे काम्यवशी त्वरित जावे गाणगापुरासी कल्पवृक्ष तेथे असे जे जे कल्पितील फळ त्वरित पावतील सकळ धनधान्यादी पुत्रफळ शीघ्र पावतील निर्धारे सिद्ध म्हणे नामधारकासी हे गुरुचरित्र दिनेनिशी मनोभावे वाचनेसी सकळ कामना पुरतील इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यावलोकनम नाम पंचाशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त